आज गेलो होतो डिकॅथलॉनला आणि गेल्याबरोबरच रिओचं स्कूटर खेळणं सुरू झालं होतं. हेल्मेट घातलं आणि स्कूटरवरती सुरू झाला तो खेळायला. त्याला स्कूटर खेळायला खूप आवडतं. घरातही तो खूप वेळा स्कूटर खेळत असतो आणि तिथं तर हेल्मेट म्हटल्यावर त्याला खूप छान वाटत होतं. त्याला पण स्केटिंग घ्यायचं असं त्याचा हट्ट त्याच्या पायाची साईज त्यामुळे तो रुसला. त्याला स्केट शूज घेता आले नाही. स्केट शूज थोडे मोठे जरी असले तरी ते रिस्की असतात असे ते कोच बोलत होते. मुलं खेळत होते. ईशानच्या साईजचं हेल्मेटही चेक केलं. त्याला व्यवस्थित साईजचं हेल्मेट घेतल्यानंतर ईशान गेला जिम सेक्शनला आणि त्याची जिम सुरू होती. त्यांना खूप आवडतं. रिऊचं तर वेगळं करायचं होतं त्या राऊंडशिपवरती, पण ते होणार नव्हतं. म्हणून म्हटलं रिऊ तू याच्यावरती बस आणि तुझी जिम स्टार्ट कर. तिथेही त्याचा पाय पुरत नव्हता म्हणून तिथेही त्याची रडारड माझा व्हिडिओ काढून घेतला. मी फर्स्ट टाईम अशी जिमच्या इक्विपमेंटवरती उभी होती आणि माझंही काहीतरी सुरू होतं. बाजूला रिऊ रडत होता. त्यानंतर आम्ही गेलो रिऊच्या डॅडाला शोधायला, कारण की ते तिकडे शॉपिंग करत होते, काहीतरी शोधत होते मुलांसाठी. तर आम्ही शोधत गेलो. पाहतो तर हे बॅट सेक्शनला खूप दिवसांची इच्छा होती ईशानला बॅट घ्यायची. फायनली आज ती घेऊनच टाकली आणि त्याच्या हाईटनुसार साईज सिलेक्ट केली आणि बॅट फायनल केली. बॅट सिलेक्ट करून झाली, पण आता पहा रिऊ काय करतोय. त्याचं खेळणं सुरूच होतं. नवनवीन काहीतरी हातात घ्यायचं आणि ते काहीतरी ट्राय करत बसायचं. खूप हॅपी झाला क्षणी आला आणि त्याचं बॅट आणि बॉल खेळणं स्टार्ट झालं. काहीतरी करामती करायला लागला. टॉवेल सेक्शन हगीच येते. त्यानंतर एक हँगर घेतला आणि त्या रिऊला हे हँगर इथे अडकत बसवायचे. काही ना काही वेगळंच ट्राय करत होते मुलं. यानंतर खूप एन्जॉय केला सेक्शनला. ईशान आणि रियांचा हट्टच होता की आमच्यासोबत बॉल खेळ. आता बाहेर बॉल खेळतातच घरी, पण तिथं त्यांना काय वेगळं वाटत होतं माहीत नाही, पण त्यांनाही बॉल खेळायचा आहे. ठीक आहे, थोडा वेळ बॉल खेळले. त्यानंतर ईशान पण स्टार्ट झाला, तू पण मम्मा माझ्यासोबत खेळ म्हणून फोन खाली ठेवला आणि थोडंसं ईशानसोबत मीही खेळली. नंतर आम्ही गेलो सायकलच्या सेक्शनला. ऑलरेडी इथे जाऊन आलेलो, पण तरीही थोडं सायकल पाहिजे होती म्हणून गेलो. रिऊने घेतली ही विदाऊट पॅडल सायकल आणि सुरू झाला. त्यालाही खूप आवडली ती. खूप वेळचा तो खेळत होता. ॲक्च्युली बिलिंग काउंटरला आलं तरी त्याच्या हातात ती सायकल होती. ₹2 गेलो आणि तिथे पहिलं थोडंसं मी ऐकलं ₹2 गेले आणि भाडे तर काय साईज खूपच छोटी होती म्हणून मी नाही घेतली. सेक्शनला गेलो, थोडंसं भाजी पाहिली. असा होता आमचा हा दिवस.